नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5 मधला क्वेश्चन 3 आहे तो बघणार आहोत. चला काय दिलेलं आहे बघा आपल्याला. काय द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. आता हे आपल्याला सगळं दिलेलं आहे. फाइंड देअर प्रेझेंट एज काढायचंय, पण हे असं न वाचता आपण याला काय करू, तुकड्या तुकड्यामध्ये तोडू, वाचू आणि एक इक्वेशन तयार करू. बघा काय म्हणतंय, सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. फादर आणि ट्वाइस द सनचं एज आपल्याला सांगितलेलं. इथं फादर पण आपल्याला माहित नाही आणि सनचं पण एज माहित नाही. ओके, तर आपण जर कधी फादरचं एज एक्स मानलं आणि सन एज वाय मानलं, प्रेझेंट एज सध्याचं, आता काय आहे ते काढायचं आपल्याला, पण कन्सिडर केलं एक्स आणि वाय असे दोन. तर मग पहिल्या कंडिशन काय म्हणतं आपलं बघा, फादर्स एज एक्स अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. आपण सन किती घेतलेला आहे वाय, त्याचं ट्वाइस म्हणजे दुप्पट. या दोघांची बेरीज केली तर किती येतं म्हणतं 70 म्हणजे इक्वेशन 1 भेटलं बा आपल्याला. पहिल्या कंडिशन वाचून असं वाचायचं आणि एक इक्वेशन फॉर्म करायचं. आता नंतर काय म्हणतं, इफ वी डबल द एज ऑफ फादर, फादरचं एज डबल केलं, फादरचं एज आपण किती घेतलं एक्स, त्याला डबल केलं अँड ऍड इट टू द, ऍड म्हणजे प्लस, प्लस कोणच्या सनच्या एज मध्ये ऍड केलं, सनच्या एज मध्ये, तर सनचं एज किती घेतलेलं आहे आपण वाय, वाय आणि या दोघांची बेरीज किती येते म्हणतं 95. बघा 95. हे बघा, हे जे एक्झाम्पल आहे वर्ड प्रॉब्लेम, ते स्टेप बाय स्टेप आपण वाचलं, ते एक्सट्रॅक्ट केलं आणि इथं आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 भेटलं. आता हे सॉल्व्ह करायचं, एक्स आणि वाय काढायचे, ते आपल्याला एज भेटून जाईल फादरचं आणि मुलाचं. चला बघूया आता हे डिटेल मध्ये. हे फक्त फॉर्म, तुम्हाला एक कन्सेप्ट कसं बिल्ड करायचं ते मी सांगितलं, आणि याच्यानंतर आता आपण प्रॉपर स्टेप बाय स्टेप कसं लिहायचं ते पण बघू. चला फर्स्ट काय करायचं आपल्याला, इथं बघा आपल्याला फादरचं एज माहित नाही, तर मग आपण लिहून घेऊ लेट फादर्स एज. काय फादर्स एज, एज फादर्स एजला मी किती घेतलं एक्स, एक्स घेतो, इयर वाय ई आर, इयर. फादरचं एज एक्स घेतलं आणि लेट सन्स एज किती घेतलो वाय इयर्स, वाय इयर. ओके, वाय इयर्स. आता हे पहिले लिहून घेतलं. आता बघा बाय फर्स्ट कंडिशन काय म्हणते, द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द सन एज. आता फादरचं किती घेतलं आपण एक्स आणि सनचं किती घेतलं वाय. तर इथे लिहून घेऊ पहिले काय म्हणतं, बाय फर्स्ट कंडिशन, म्हणजे फर्स्ट कंडिशन हे एवढं वाचून काय, फादरचं एज किती आहे एक्स प्लस ट्वाइस द, काय ट्वाइस म्हणजे दुप्पट, ट्वाइस द एज ऑफ सन्स एज किती आहे वाय, त्याचा दुप्पट 2y इक्वल टू, या दोघांची बेरीज केली दोघांच्या एजची तर किती येतं 70. मग याला इक्वेशन 1 असं नाव देऊ. ओके, आलं इथपर्यंत लक्षात. चला बघा आता बाय सेकंड कंडिशन मध्ये काय म्हणतंय बघा, इफ वी डबल द एज ऑफ फादरचे एज डबल केलं, फादरचे एज किती घेतलं आपण एक्स, चे डबल म्हणजे दुप्पट 2x, आणि नंतर काय करा, इट ऍड टू द, ऍड म्हणजे प्लस टू द कोणत्या सनच्या एज मध्ये ऍड केलं, तर सनचं एज किती घेतलेलं आपण वाय, आणि या दोघांच्या जे वय आहे त्याची बेरीज केली तर किती येतं 95. बघा हे दिलेलं आहे 95. असं एक एक ओळ वाचायची आणि इक्वेशन तयार करायचं. आता झालं, 2 इक्वेशन भेटले, याला सॉल्व्ह करायचं आणि आपलं एक्स आणि वाय काढायचं. एक्स आणि वाय काढला
तेच आपलं आन्सर राहणार. बघा चला आता काय करायचं बघा, इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक्स किंवा वाय चे कोएफिशियंट सेम करावं लागेल. जर कधी मी इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं इक्वेशन 1 ला, तर आपले एक्स चे कोएफिशियंट सेम होतात. सो मी लिहून घेतो, लिहा. जसं जसं आपण करायचं ते स्टेप बाय स्टेप लिहायचं. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2, इक्वेशन 1 बाय 2. जे हे इक्वेशन आहे या संपूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं. चला, इन 2 इंटू एक्स किती येणार 2x प्लस 2 इंटू 2y किती येणार 4y. ओके, येते लक्षात? इथपर्यंत लक्षात येत असेल तर कमेंट मध्ये सांगा. काही डाऊट असेल तो पण कमेंट मध्ये सांगा. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला बघा, 70 इंटू 2 किती येणार 140. हे झालं इक्वेशन 3 असं नाव देऊ. बघा आता आपले कोएफिशियंट सेम झाले. बघा हे एक्स चे कोएफिशियंट सेम झाले आणि त्याचं साइन पण सेम आहे. मग काय सबट्रॅक्ट करायचं इलिमिनेशननी. सो सबट्रॅक्ट लिहायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3 म्हणजे याच्यातून हे मायनस करायचं, कारण मोठी 140 मायनस 95 म्हणून तसं घेतलं. कारण 2 मधून 3 केलं ते पण सेम होतं, टेन्शन नाही घ्यायचं, येतं आन्सर. पण सविस्तर लिहायचं म्हणून घेतलं आपण. चला काय आहे इक्वेशन 3 काय बघा, याच्यातून आपल्याला सबट्रॅक्ट करायचे 2x प्लस 4y इक्वल टू 170. सबट्रॅक्ट करायचंय कोणतं इक्वेशन 2 काय 2x प्लस y इक्वल टू 95. ओके, सबट्रॅक्ट करताना काय होतं, साइन चेंज होतात. बघा 2x हे प्लस, इथं मायनस होणार, प्लस y मायनस, हे प्लस मायनस. चला इथे किती येणार किती 45. ओके, काय नाही सिंपल. आपलं सबट्रॅक्ट करायचंय. 4 मधून 1 गेला 3y, हे प्लस हे मायनस कॅन्सल झालं. सो y इक्वल टू किती येणार 45. हा 3 इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्यावर डिवाइड मध्ये. सो 3 1 3 आणि 3 5 15. सो y भेटला आपल्याला, y किती भेटला 15. असं मस्त बॉक्स करा म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतंय. लगे एक्झामिनर बघता हाय का. ओके चला क्लिक. असे आपल्याला प्रेझेंटेशन आलं पाहिजे जेणेकरून इझिली मार्क्स भेटतात. प्रेझेंटेशनचे पण मार्क्स म्हणजे दिसायला पण व्यवस्थित, मग त्यांना सापडावं लागत नाही की कुठं काय आपला आन्सर. चला आता y भेटलंय तर ते y कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाकायचं, x काढायचा. हे तर आपण आता पूर्ण चॅप्टर मध्ये हेच बघत आलेलो आहे. चला पुट y इन इक्वेशन 1 वर टाकू. इक्वेशन 1 काय बघा x प्लस 2y इक्वल टू 70. कोणत्या पण याच्यात टाकलं तरी जमतं, पण आपण सिंपल इक्वेशन सिलेक्ट केलेलं आहे. चला y x प्लस 2 इंटू 15 इक्वल टू 70 किती येणार बघा x प्लस 30 इक्वल टू 70. x इक्वल टू किती येणार 70 मायनस 30. ओके, प्लस आहे इकडे गेल्यावर मायनस होणार. सिंपल मॅथमॅटिक्स आहे. ओके, x किती भेटला इथं x भेटला आपल्याला 40. 70 मायनस 30 40 भेटला. x आपल्याला 40 भेटला. कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं, करबड होती कधी कधी. चला x भेटला y भेटला. आता आपण x ला काय घेतलं होतं बघा फादर्स एज आणि y ला काय घेतलं होतं सन्स एज. मग आता फायनल आन्सर लिहायचं, हे असं सोडायचं नाही, एक ओळ लिहायची. जसं की बघा फायनली फादर्स एज किती आलं आपलं 40. कारण x घेतलं होतं आपण x, तर मग किती भेटलं x 40. फादर्स एज इज 40 years. y years. ओके, म्हणजे शॉर्ट करून दिला. बघून घ्या. सन्स एज आपण किती घेतलं होतं किती
वाय घेतलं होतं. वाय किती भेटला आपल्याला इथं 15 15 मग 15 इयर्स. हे झालं आपलं फायनल आन्सर. हे लिहायला विसरायचं नाही. ओके, इथंच बघता. अरे असं एकदम त्यांना फास्ट चेक करता एक्झामिनर, सो त्यांना असं प्रॉपर लिहिलेलं असलं तर पटकन दिसतं आणि ओके तुम्हाला मार्क्स व्यवस्थित भेटतात. प्रेझेंटेशन लक्षात ठेवायचं. प्रेझेंटेशन प्रॉपर असलं तर मग दन मार्क्स भेटतात. थोडं गिचड विचड करायची नाही जास्त. ओके मित्रांनो, चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.